शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे. आपण सर्व ज्या काही भाषेचा उपयोग करतो, आपल्या मनातील विचार असतील, कल्पना, आशय, भावना असतील, त्या लिहून आपण काय करतो, व्यक्त करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये सारखेपणा असावा म्हणून काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्यांना शुद्ध लेखन असं म्हटलं जातं. तर आता या शुद्ध लेखनाचे काही नियम आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमाला जेवढे आवश्यक आहे तेवढे थोडेसे काही नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला नियम आहे मराठी इकारांत आणि उकारांत. इकारांत म्हणजे वेलांटी, उकारांत म्हणजे उकार. हे शब्द दीर्घांत लिहावेत. दीर्घांत म्हणजे दुसरी वेलांटी, दुसरा उकार. उदाहरणार्थ मती, गती, गुरु, कवी असे जे शब्द आहेत हे काय करायचे, आपल्याला दीर्घांत लिहायचे आहे. यासाठी काही अपवादात्मक शब्द जे आहेत ते रस्वांत असतात आणि नी, परंतु, तथापि हे जे शब्द आहेत हे शब्द रस्वांत आहेत. अपवाद आहेत हे इतर सगळे शब्द हे दीर्घांत शब्द लिहायचे असतात. एकाक्षरी दुसरा नियम आहे एकाक्षरी शब्दामधील इकार व उकार हे नेहमी दीर्घ लिहायचे. उदाहरणार्थ एकाक्षरी शब्द असणारे मी, जी, ती, ही, की, पी, उ, तू, जू, धू हे एकाक्षरी शब्दातील इकार जे आहेत आणि उकार जे आहेत हे नेहमी दीर्घ लिहावेत. मराठी शब्दांतील अकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. बघा, अकारांत पूर्वीचा इकार आणि उकार म्हणजे वेलांटी आणि उकार नेहमी दीर्घ द्यायचा म्हणजे दुसरा द्यायचा. उदाहरणार्थ पाहूया, फूल, गरीब, बहीण, कठीण, विहीर, जमीन. बघा, हे असे सर्व जे अक्षर मराठी शब्दातील जे अक्षर अकारांत अक्षराच्या अगोदर जर उकार किंवा वेलांटी असेल तर ते नेहमी दीर्घ असायला हवी. पुढचा नियम आहे चौथा, शब्दातील शेवटचे अक्षर जर दीर्घ असेल तर त्या आधीचा इकार किंवा उकार म्हणजे वेलांटी किंवा उकार हा ह्रस्व लिहावा.
म्हणजे दुसरा जर असेल, शेवटच्या अक्षराला दुसरा असेल, तर त्याच्या पाठीमागेच्या अक्षराला वेलांटी किंवा उकार हा पहिला लिहावा लागतो. उदाहरणार्थ बघा, महिना. हे शेवटचं अक्षर दीर्घ आहे, त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागचं ऱ्हस्व या ठिकाणी लिहिलेलं आहे. वकिली. गरिबी. सगुणा. अशा पद्धतीचं आपण काय करायचं असतं, लिहायचं असतं. पुढचा 5 नंबरचा नियम आहे व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे जे काही शब्द जरी मुळात ऱ्हस्वांत असले तरी ते मराठीमध्ये दीर्घांत लिहावयाचे असतात. उदाहरणार्थ हरी, संधी, अतिथी, विभक्ती यासारखे हे जरी शब्द नाव मुळात जरी ऱ्हस्वांत असले तरी मराठीमध्ये लिहिताना आपल्याला ते दीर्घांत लिहावयाचे असतात. पुढचा नियम आहे ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ आपण आता बघतो निबंध असं जर केलं तर बघा निबंध ब वर येतो, त्यामुळं त्या ठिकाणी काय करायचा, ब वर अनुस्वार द्यायचा. अलंकार बघा अलंग म्हणतो आपण, लंकार आहे की नाही. करंजी, करंजी ज्याचा नाकातून स्पष्टपणे उच्चार होतो. गंमत याला काय करायचं, त्या अक्षरावर अनुस्वार आपण काय करायचा असतो, द्यायचा असतो. हिंग. त्यानंतर बघा वंगण, त्या ठिकाणी काय करायचं, आपण अनुस्वार द्यायचा आहे.